गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा तडाखा सतत सुरू आहे। आजही 46 जवळजवळ तापमान आहे। काल सर्वात जास्त तापमान 46.4 तापमानाची नोंद झाली होती। आज दुपारच्या वेळेस पण 46 डिग्री तापमान आहे आणि गडचिरोलीकर तापमानामुळे त्रस्त झालेले आहे। पावसाळा केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा जी आहे तर गडचिरोलीकर करीत आहेत। मे 15 तारखेपासून तापमानात प्रचंड वाढ गडचिरोली जिल्ह्यात झालेली आहे। 15 तारखेपासून 20-22 तारखेपर्यंत 45 डिग्री तापमान होत होता, परंतु सध्या 46 डिग्री तापमान एक आठवड्यापासून आहे। या तापमानाचा फटका नागरिकांसह वन्य प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसत आहे। गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढा मोठा तापमान जे आहे ते तापमानात वाढ गडचिरोली जिल्ह्यात झालेली आहे। आणि तापमान असताना काही ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, काही ठिकाणी धान खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी जे आहेत ते उन्हात काम करीत आहेत। असे अनेक समस्या जे आहेत ते तापमानामुळे गडचिरोलीकरांना सहन करावे लागत आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात जूनच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन होते। उत्तर भागात थोडा उशीर आगमन होतो, परंतु पाऊस केव्हा येणार किंवा गडचिरोली जिल्ह्यात तापमान जे आहे ते कमी केव्हा होणार याची प्रतीक्षा गडचिरोलीकर करीत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।